भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे। परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक झालेले आहेत। प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई करण्यात आली आहे। घोषणाबाजीची बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यक्तीनं अरेरावी करत वाद घातला, त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। तसंच याबाबत 2 आरोपींना पकडून स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे। ह्या आपल्या आजूबाजूला असतात, पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय, तो त्यांचा हेतू काय, आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात। म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं, जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल, यांच्या डोक्यात काही मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता येईल। भारत जगज्जेता आहे, परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आजपर्यंत जेवढ्या मॅचेस झाले त्यामध्ये 3 मॅचेस फक्त पाकिस्तानने जिंकलेले, 14 ते 15 मॅचेस या भारताने जिंकलेल्या। आणि भारताची जी खेळाडूंची क्षमता आहे ती पाकिस्तानच्या खेळाडूंपेक्षा वरचढ हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आणि शेवटी भारताचा विजय हा देशाचा विजय, आणि त्या देशाच्या विजयामध्ये जल्लोष साजरा करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। जो भारतीय नसेल आणि भारताबद्दल ज्याला आत्मीयता नसेल तो अशा प्रकारे जर काही कृत्य करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। मालवणमध्ये जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहत आहेत, यांनी स्वतः म्हणून जर या 8 दिवसात खाली नाही केले तर प्रत्येक ही मोहीम घेऊन आम्ही सगळी यांचे भंगाराची जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करणार, इथे यांना थारा देणार नाही। आणि यापुढे अशा देशद्रोही मुसलमानांना आम्ही कुठल्याही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये, मालवणच नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही थारा देणार नाही। कारण यापूर्वी धारापमध्ये ही एक घटना घडलेली होती। पाकिस्तानाची जर का जिंदाबादच्या घोषणा होत असतील तर त्या अजिबात सहन केल्या जाणार नाहीत। अशा कोणाही व्यक्तीला कुठल्याही बाबतीमध्ये समर्थन दिलं जाणार नाही आणि त्यांच्यावरती अशाच पद्धतीने कडक कारवाई ही केली जाईल। आपल्याला जर का पाकिस्तानवरती जर का प्रेम असेल तर आपण हसत खेळत आपण पाकिस्तानामध्ये जाऊन तिकडे राहावं। हिंदुस्थानामध्ये राहून पाकिस्तानाच्या घोषणा इथे सहन केल्या जाणार नाहीत आणि देशद्रोहाचा गुन्हा हा त्यांच्यावर दाखल केला जाईल।